काकी काही लागलं तर कळवा. सांगते सांगते. राघव मी आता हे रे. हाँ आई आई ग बघ अजून घालू मीठ. अगं गरम पाण्यात पाय शेकायचे, मिठात नाही ग. किती मीठ टाकणार, किती गरम पाणी आहे हे. आई तू मगासपासून आई ग करतेस म्हणून जास्त गरम पाणी दिलंय, छान शेक मिळेल ना पायाला म्हणून. अगं वेडे, मी दुखण्यामुळे आई ग नाही करत आहे ग. ह्या गरम पाण्याच्या चटक्यामुळे आई ग करते ग. केवढं गरम पाणी आहे ग. बरं ठीक आहे, थांब मी थंड पाणी आणून घालते. तेच काप कर. आलास का रे राघवा? आनंदी नहीं आली है. नाही आली का? ठीक आहे, पाटकर काकांना बरं नाही म्हणून ती त्यांच्याकडे आली आहे ना. येईल ती नंतर. हा मी थंड पाणी आणून घालते. हरकत नाही, आली आहे ना. म्हणजे खाली तर आली आहे, वर पण येईलच ना. आज नाही उद्या येईल. उद्या नाही परवा येईल, 8 दिवसांनी येईल. सामान आणलंच आहे म्हटल्यानंतर ते तिच्या घरी यायचं राहील का? येईल ती, येईल घरी. लवकर टाक. मी काय सांगतो ते ऐका. आनंदीला यायचं तेव्हा ती येईल. ती आता रामाच्या बाबांची काळजी म्हणून आलेली आहे ना. ती त्यांच्यासोबतच तिथे राहणार आहे. तेव्हा तुम्ही कोणीही तिला इथे येण्यासाठी फोर्स करू नका. रामाच्या बाबांसाठी ती आलेली आहे या गोष्टीचा विसर पडता कामा नये. हो, आम्हाला माहिती आहे रामाच्या बाबांना बरं नाही, त्यांची काळजी घेण्यासाठीच ती आली आहे. हा, पण रामाचे बाबा काही वर्षानुवर्ष नाही ना आजारी राहणार. येतील ना ते, व्यवस्थित होतील ना, तेव्हा येईलच ती. आता नाही 15 दिवसांनी येईल, पण येईलच ना. येईल ना. मी आता एक काही प्रश्नाचं उत्तर देत नाही असं आहे तुझा भाऊ. तुझा मुलगा नाहीये का? टाका पाणी टाका. आई तुझा नाश्ता घे. वर्षा तुझा घेऊन येतो मी नाश्ता. हा तुझ्याकरता मी नाश्ता घेऊन येतो म्हणालो. आई काय झालं? आज चहासाठी हाक सुद्धा मारली नाहीस. आलं लक्षात. आनंदी ती अगदी खालपर्यंत आली आहे पण इथे घरी नाही म्हणून ना. हे बघा, रमाचे बाबा आणि आनंदी यांच्यामध्ये बाप लेकीचं नातं निर्माण झालेलं आहे. आणि त्या नात्यामुळेच आता बाबांनी निक्षून सांगितलेलं आहे की आनंदी इथे वर येणार नाही. आनंदी नाही म्हणाली असं, बाबा म्हणाले तसं. 7-8च महिने झाले ना आनंदीला आपलं देव. आणि या 7-8 महिन्यात त्या पोरीनं सगळ्यांना जीव लावला रे. तुला, मला, वर्षाला, चिंगीला, एवढंच काय त्या पाटकरांना सुद्धा. ते सुद्धा तिला आपली मुलगीच मानतायत. खरं तर ते रमाचे आई भाऊ आहेत, पण ती दोघं पण आता हिला स्वतःची मुलगी समजतायत. इतका जीव लावलाय. आणि ही सगळी नाती कुणामुळे निर्माण झाली? तिच्यासाठी. तिच्या आयुष्यात ही सगळी नाती निर्माण झाली ती तुझ्यामुळे. तू कारणीभूत आहेस. आणि ही सगळी नाती ती निभवते जीवाच्या आकांताने, ती सुद्धा तुझ्यासाठी. कळतंय का? सगळं तुझ्यासाठी करते ती. येणार ती. खाली आली आहे
वर यायला वेळ नाही लागणार तिला. हे तिचं घर आहे, तिचा संसार आहे. असा वाऱ्यावर सोडणार आहे का ती? येणार रे ती, येणार. येईल ते, येईल मला पण माहिती आहे. पण ते येण्या अगोदर मला तिला विश्वास देणं खूप गरजेचं आहे की हे घर तिचं आहे. या घरातली प्रत्येक गोष्ट तिला हवी तशी आहे. यासाठीच मला काही ना काहीतरी करावं लागणार. बाबा, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? सांगतो ये. अगं तुझे आजोबा आहेत ना, त्यांची तब्येत काल रात्री अचानक जरा खराब झाली. म्हणून मग त्यांची काळजी घेण्याकरता तुझी आई आहे. काय आता आमच्या दारात काय आहे? परत अपमान बाकी आहे का करायचा? नाही कर. कशाला आलास आमच्या दारात? चाल चालता हो. माझ्या सोन्यासारख्या सुनेला घराबाहेर घालवलं तुम्ही. अरे काय रे काय, काही वाटलं नाही का रे तुम्हाला? काल आम्ही आलो चौकशीसाठी तर आम्हाला हाकलून दिलं का? तर आमच्या मुलीवर तुझं प्रेम आहे म्हणून. पण मदनाचा पुतळाच लागून गेलास ना रे तू. चालता हो. पुन्हा अपमान करून घ्यायचा नाही तुझ्याकडून आम्हाला. चालता हो. आई आई काय आहे? तू बोल नकोस राघवा, तुला माहित नाहीये. अरे बरं झालं पाटकरांनी बघितलं आनंदीला रस्त्यावर. आम्हाला वाटलं आमची सून आहे तुमच्याकडे सुखरूप, पण नाही. तुम्ही तर हकलवलं तिला. वा रे वा. काही काही गरज नाहीये, काय गरज. आता परत आम्हाला अपमान. अरे अरे काल आम्ही गेलो यांच्याकडे तर आम्हाला हकलवून लावलं रे राघवा यांनी. चला चल चालतो. थांबू नकोस आमच्या दारात. चालतो. वर्षा, तुला काहीच बोलायचं नाही माझ्याशी? नाही बोलायचं तिला. दिसत नाही गप्प उभी आहे ते. तिला बोलायचं नाही तुझ्याशी. चालता हो. मला जे बोलायचं होतं ते मी आधीच बोलले. आता बास. मला माझं घर, माझ्या घरातली माणसं जास्त महत्वाची आहेत. आणि या व्यतिरिक्त मला काहीही बोलायचं नाहीये. वर्षा, माझं थोडं ऐकून घे. काय, माझ्या आईचा स्वभाव तसाच आहे. तिला स्वतःला पटकन असं आवडता येत नाही. हो का? मग सगळ्या जगाने सहन करायचं का तुझ्या आईचा स्वभाव? काकू, मी माझ्या आईला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्यासाठी थोडा वेळ जाईल ना. आणि वर्षा, याचा अर्थ असा होत नाही की की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय किंवा संपलंय. मी आपलं नातं इथे तोडण्यासाठी नाही तर टिकवून ठेवण्यासाठी आलोय. वर्षा, प्लीज पुन्हा एकदा विचार कर. मी हात जोडते तुझ्या पुढे नंदू. मला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये. यापुढे माझा पाठलाग करू नकोस. आधीच खूप त्रास होतोय मला, खूप प्रॉब्लेम आहे. आणि तू आता आणखीन प्रॉब्लेम वाढवू नकोस. मला यापुढे तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. वर्षा, माहितीये उशीर झालाय. माहितीये. बोला. बस. पाहुणचाराला तर बोलवलं नसेलच. आणि तशी मला खूप कामं असतात. तुमच्याबरोबर टाइमपास करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मला सुद्धा वेळ वाया घालवायचा नाहीये. मग कशाला बोलवलं? ह्या पेपर्सवर सह्या कर. कसले पेपर? वाचशील तर कळेल ना. हे बघा तुला, माझी बहीण वर्षा, तिचा तू किती मानसिक छळ केलेला आहेस, तिला किती शारीरिक त्रास दिलेला आहेस, या सगळ्या गोष्टी कोर्टात प्रूव्ह करणं मला सहज शक्य आहे. आणि त्यामुळे डिवोर्स तर मिळेलच, पण सोबत तू जेलमध्ये जाशील. तर सगळ्यांच्या सहमतीने
तू ह्यावर सह्या केल्यास आणि सहजगत्या डिवोर्स मिळाला तर तुला त्रास होणार नाही आणि माझा वेळ सुद्धा वाचेल. तेव्हा ह्यावर सह्या कर आणि नशील करणार तर मग मोठी किंमत मोजायला तयार राहा. काय करणार राव? त्यावेळी तुमच्या बहिणीला मी डिवोर्स दिला नाही तर काय करणार? मी कोर्टात प्रूफ कसं करणार की मी तुमच्या बहिणीला मारलं? आणि काय चुकीचं काय केलं? तुमची बहीण ठार वेडी आहे. तिला मारायचं नाही तर काय करायचं? तुम्हाला सांगतो, बायकांना असं मुठीत ठेवायचं असतं. वेळच्या वेळी 4 ठेवून द्यायचा. गप गुमान घरात पडून राहतात. तुमचंच बघा की गेली ना निघून. तुम्हाला काय वाटलं तुमच्या घरच्या खबर बाता आमच्यापर्यंत येत नसतील? तुम्ही पण 4 ठेवून दिले असतात ना, आता घरात असतील. तुम्हाला सांगू त्या दिवशी माझं काय चुकलं? मी त्या वर्षाच्या 11ला मारलं ना, ते चुकलं. तिलाच 2 ठेवून दिले असताना तर तिला तिची लायकी कळली असती. तुम्हाला काय ते पुरावे गोळा करा वगैरे जे काही करायचं असेल ना ते यू कॅरी ऑन. मी वर्षाला डिवोर्स देणार नाही. मी तुमच्या बहिणीला डिवोर्स देणार, मग ती त्याच्याशी लग्न करणार, म्हणजे माझं आयुष्य बरबाद आणि ती मात्र सुखाने नांदणार. मी असं काही होऊन देणार नाही. आबा आबा या ना, द्या. नमस्कार करते. कसे फेडू तुमचे उपकार सांगा. बापाच्या जीवाची तगबग फक्त तुम्हाला कळली म्हणून तुम्ही या पोरीला मला फोन करायला सांगितलात आणि म्हणून माझ्यापर्यंत हे आलं. नाहीतर मुंबईत पोरीचं काय झालं असतं आम्हाला कसं कळलं असतं? आपण सासरच्या माणसांच्या जीवावर मुलीला लग्न करून सासरी पाठवतो. मग ना सासरची माणसं तिची काळजी घेत ना पोरीला वाटतं की आपण आपल्या माहेरी काही कळवावं. बाप परका वाटतो तिला. इतके दिवस माझ्या मनात जाणवत होतं मला की काहीतरी चुकतंय, काहीतरी नीट नाहीये या घरामध्ये. आनंदीचा आवाज ठीक नाहीये, जावई बापूंचा आवाज ठीक नाहीये. मी पोट तिडकीले सगळ्याला विचारत होतो की काय झालंय, पण कुणी काही सांगायला तयार नव्हतं. आबा आबा शांत व्हा, शांत व्हा. कळतंय. या तुम्ही आधी बसा, बघू. बसा, या इकडे. आनंदी आबांसाठी थंड पाणी घेऊन ये. या बसा बसा बसा. जा. पाटकर, मला हे वागणं अजिबात पटलेलं नाही. आपल्याला काहीही कळवू नये एवढाही अधिकार राहिला नाही का माझा पोरीवर? जवळ असती तर खुशाली कळत राहिली असती, पण इतक्या कोसांवर पाठवली तिला. मग किमान संसार कसा चाललाय हे तरी कळायला हवं ना. आबा पाणी घ्या. आबा मलाच काय, तुमच्या लेकीला पण काळजी आहे. पण तुम्ही अशी काळजी कराल, धावपळ करत इकडे याल ना, म्हणून तिने तुम्हाला काही सांगितलं नाही. ती अहो मला सांगितलं जावई बापूंनी तिकीट पाठवलं म्हणून. पाटकर इथे येऊन कुणाकडे तरी कशी तरी राहत होती. तुम्ही बघितलं नसतं ना तर आपल्याला काय कळणार होतो?
तुम्ही निर्धास्त होता ती माझ्या घरी सुखरूप आहे म्हणून, आणि मी निर्धास्त होतो ती जावई बापूंकडे आहे म्हणून. पण या गैरसमजात हिला काही झालं असतं तर. आबा, चुकलं माझं, खरंच चुकलं. सांगायला हवं होतं, माफ करा. आबा, चुकलं ना माझं. आबा, खरंच चुकलं. आबा, आबा. म्हणून तुमका वाईट वाटलं ना? बरोबर आहे, वाईट वाटणारच. लहानपणी खेळताना खर्चटलं तर तुम्ही अख्खं घर डोक्यावर घेत होतास. आता तर तुमका माझ्या संसाराची काळजी वाटण लावलेली हो. तुम्ही माझ्या सुखी संसाराची स्वप्न बघितलेली असतात. लेकीच्या सुखापेक्षा तुमका काही महत्वाचं नाही हा पण माहित असा आबा. पण माझा संसार अशा वळणावर येला हा म्हणान तुमका वाईट वाटतंय ना आबा? मी परत माझ्या घरी जाऊ खोया असं पण वाटत असतं ना तुमका? पोराचो हात धरून आवशी बापाशी एका चलाक शिकवचा असतं, आणि त्या पोराच्या पायात बळ इला की तो हात अलगद सोडूचो असता. बाप म्हणान माका तुझी खूप काळजी वाटता. या जरी खरा असला तरी तुझ्या पायात जा बळ इला तर माका कळला. माका माहिता म्हणाल मी तुका काय सांगणार नाही. माका माहिता तुका कळता तुझा संसार तू कसो सांभाळू होयो, कधी राग धरून ठेवू होयो, कधी आपलो स्वाभिमान धरून ठेवू होयो, कधी नाती जपूक होई. कळता तुका. म्हणाल मी तुका काही एक सांगणार नाही. पण पोरा, मी याआधी पण तुका सांगितलंयच आहे, आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे उघडे आहेत. पण हा यावेळी गेलंस ना तर माझ्याशी खरा बोलायचा, सगळा कायदा मला खरा सांगायचा. तुका मी काही एक प्रश्न विचारणार नाही. आणि हा, तुका नवऱ्याकडे परत जाऊचा असला तर ताई माका फोन करून सांगायचा. मग माझो जीव भांड्यात पडा. पोरा, खूप लहान असल्यापासून तू आपलं घर चांगला सांभाळलंस, या बापाशीक सांभाळलंस. पण याक सांगान तुका, त्याच्या पुढे खयचाय पाऊल उचलण्यापूर्वी परत एकदा विचार करायचो आणि मग हे पाऊल उचलायचा. करशीत ना? येऊ मी? घ्या. हो घ्या, थंड हो. थँक्यू. झालात शांत? हो. कसे आहात तुम्ही राघवराव? आबा, असं का विचारताय? कारण पुरुषांनाही मन असतं, तेही काही गोष्टींनी दुखावलं जातात, त्यांनाही त्रास होतो. मला माहिती आहे. आनंदीची काळजी घेणारी माणसं तिच्या अवतीभोवती असतात, पण तुमची विचारपूस करणारं कोणी नसणार. अशा काळात तुमची विचारपूस करणारं नाही म्हणून मी विचारतो. होतं असं कधी कधी.
पुरुषांनाही रडायला येतं. आसवत ढाळणं हे कधी कधी कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं, पण तसं नसतं. आसवत ढाळल्यामुळे मन हलकं होतं. मन हलकं करून घ्या. नात्यानं जरी मी तुमचा सासरा असलो तरी तुमच्या बापासारखा आहे. माझ्या समोर रडायला काही हरकत नाही. आनंदीच्या बाबतीत मी खूप चुका केल्या आहेत. मी त्याला एकटीला गावी सोडून आलो, तिला काही न सांगता तिच्या मनाचा विचारही केला नाही मी. पण ती घरी आल्यानंतर मात्र आनंदीची उणीव भासत राहिली. तिचं माझ्या घरी माझ्या आयुष्यामध्ये नसणं मला सहन होईनासं झालं. ती माझ्या आयुष्यात आली, तिने माझं आयुष्य सावरलं, माझा संसार सावरला, मला सांभाळून घेतलं. पण मी मात्र तिच्या बाबतीत खूप चुकलो. आनंदी मला घरी यायला हवी. माझ्या आयुष्यात तिचं नसणं मी खरंच नाही सहन करू शकत. नका काळजी करू. माझ्या आनंदीला मी चांगलं ओळखतो. तिला जर हे नातं तोडायचं असतं ना तर इथं पाटकरांकडे राहिली नसती ती. पोचलं की कळवा. हो, आणि काही असेल तर तुम्हीही फोन करा. जे काही असेल ते सांगा. हा, जरूर या, सांभाळून घ्या. हो. सावकाश जाऊ द्या. चल. नात्याची सुरुवातच मी चुकीची केली. आनंदीच्या गळ्यात रामाचं मंगळसूत्र घालून. आनंदीला तिचं स्वतःचं मंगळसूत्र मिळालं पाहिजे. कदाचित त्याच्यानंतरच तिचा विश्वास बसेल की मी पूर्णपणे तिचा व्हायला तयार आहे. तो काय मला चहा लागतो ना. ठीक आहे, थांब थांब. वर्षा, बस बस बस. हा, आलो मी. थांब जरा. येताना घेऊन ये बाळा. कोरडा आहे ना मला. हा वर्षा, मी काय म्हणत होतो, तू ओकेस ना? मी ओके आहे रे. तर लागतं ना मला, ते घशात अडकतो ना घास, औषध घ्यायची असतात. वर्षा, तू ओके आहेस ना? हो दादा, मी ओके. कामाचा वगैरे काही स्ट्रेस नाहीये ना? मला नाही स्ट्रेस रे. कामाचं काय, औषधासाठी म्हणते. मला चहा दे रे राघवा. हे बघ, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, पण जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा निवांत बोलू आपण. आता निवांत आहेस ना राघव, मला चहा दे. मग तू जाशील कामावर, मला कोणी चहा देणार नाही बाळा. जाते लवकर. ते आई जरा बोलू देशील प्लीज? घास अडकतो रे. दादा, आज मला उशिरा ऑफिसला गेलेलं चालणार आहे, त्यामुळे वेळ आहे थोडासा. मला बोल ना, काय बोलायचंय तुला? मी तुझी डिवोर्सची प्रोसेस सुरू करतोय. पण दादा, अतुल माहितीये ना तुला, तो नाही देणार म्हणतोय ना डिवोर्स. त्याला द्यावा लागेल. तू त्याची काळजी करू नकोस. तो डिवोर्स कसा मिळवायचा ते मी बघेन. ती माझी जबाबदारी.
बाबा हं. थांबा हं. या बसा. हो. बाबा आले आम्ही. आनंदी हा चहा घे आधी. ती बालदी दे इकडे नाही, माझ्याकडे. नाही, मी अगं, नाही काय आनंदी आधी चहा घे ना. असं काय करतेस तू? घेते. चहा घेतल्यावर तुला बरं वाटेल ना बाळा. जरा घे चहा. हा त्या काय चल बाहेर चल. बाहेर चल. का बसून चहा घे ग. लगेच उभ्याने चहा घ्यायला लागली. जरा म्हणून ऐकत नाही सा तू आनंदी. चल बस तिथे बस. बस सावकाश. हा आणि शांत चित्ताने चहा घे. आनंदी मी काय विचारतो, ही घरातली कामं का करायची असतात तुला? हेच तिला मी विचारते. ती तुम्हाला वर घेऊन आली आणि बाकीची कामं करायला लागली. केर काढून झाला, लादी पुसून झालीये, भांडी लावली तिने. आनंदी बसून चहा घ्या. हो तो चहा ठेवशील आणि पुढची कामं करायला लागशील. तुझं काही सांगता येत नाही. शांत चित्ताने सगळा चहा व्यवस्थित घे. आनंदी अगं तू माहेरी आलीयस तेव्हा माहेरी लाड पुरवून घ्यायचे असतात, लाड करायचे नसतात. अजून किती लाड करणार आहेत माझे? आणि एकट्या असतात त्या. मी मदत नको करायला त्यांना. अगं चहा तरी बसून पी ना. संपला बाबा झालं. आई घेतलं ना चहा झालं. अगं यांच्यासाठी आणलाय चहा. अगं तू कुठे बघितलं ना जरा ऐकत नाही. जरा शांत होऊन बस. किती हे सगळं गरम आहे. अगं बरं ऐका सगळं झालंय आवरून. मी निघते आता. कारखान्यात निघते. बरीच कामं बाकी आहेत माझी. नाही मी काय विचारतो, जायलाच हवं का? नाही म्हणजे अजून 4 दिवस थांब ना. आराम कर म्हणजे आम्हालाही थोडं बरं वाटेल ना. जायला तर हवं. जबाबदारी घेतली ना बाबा मी. मग काम पूर्ण करायला हवं. आणि काही वाटलं तर फोन करा मला. फोन असेल चालू असेल. आई काही वाटलं तर फोन करा. पण नक्की येशील ना? नक्की फोन केल्यावर नक्की येशील ना? नक्की येईन आणि लवकर येईन. निघू. देवाला नमस्कार कर आणि मग नमस्कार कर. सुखी राहा बाळा. बाबा नमस्कार करते. आयुष्मान भव. आणि हे बघ आनंदी, फार चांगुलपणा दाखवायचं नाही. त्या बाई तुला काही बोलल्या तर ऐकून घ्यायचं नाही. राजीनामा त्यांच्या तोंडावर मारायचा आणि निघून यायचं. कळलं का? अगं पाटकरांची लेक आहेस तू. ऐकून नाही घ्यायचं. ठीक आहे येऊ आता. ये. काही वाटलं तर फोन करा. नक्की करा. पण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण मला ते कोर्टात मांडता येईल अतुलच्या विरोधात. आता मला सांग, तुमचं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा त्याने तुला कधी मारहाण केली होती? तेव्हा नेमकं काय घडलं होतं? भाजीत मीठ एवढं कमी का घातलंय? हात काय एवढा करता घेतला? मी घेऊन राहू येते. दे राहू दे राहू दे. जेव जेव. सगळं मीठ आमटीतच घातलं का? हे असं जेवायचं मी कळत नाही. पहिल्यांदा जेव्हा हे घडलं ना तेव्हा काय करायचं मला काहीच कळलं नाही. म्हणजे माझ्या नवऱ्याने मला मारलंय तर ते हसून सोडून द्यायचं का रडायचं का ओरडायचं नाही कळलं मला. कुणाला सांगायचं की नाही सांगायचं हेही नाही कळलं. हा माणूस चिडला की काय करू शकतो हे कळायला मला खूप दिवस गेले. मग मी विचार केला की आपण जर याला चिडायची संधी दिलीच नाही
आपल्याला मारणारच नाही, पण त्याला चिडण्यासाठी लहान सहान कारण पुरायची, नाहीतर तो कारण शोधून काढायचा आणि मग त्याने मला मारलं ना की रडायचं, ओरडायचं, कोपऱ्यात जाऊन घाबरून बसायचं, की त्याच्या उलटी कानाखाली मारायची, हा विचार करेपर्यंत तो माझ्या समोरून निघून जायचा. पण मग मला हे नक्की कळलं होतं की त्याला जर मला मारायचं असेल ना, तर माझी चूक असो किंवा नसो, तो मला मारणारच आहे. इतका विक्षिप्त होता तो. काय झालं? उशीर का झाला? सगळं ठीक आहे ना? तुला काय करायचंय? मला विचारणारी तू कोण? मी कधी पण येईन, काही पण करीन, कळलं? तू गप गुमान पडून राहायचं. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. दादा. बाबा. हॅलो बाबा, काय झालं? आनंदी, अगं तुझ्यासाठी ना आज पावभाजीचा बेत केलाय. नाही म्हणजे तुझ्या हातची पावभाजी मला आवडते ना. हे बघ, आई सगळी तयारी करून ठेवणार आहे, तुला फक्त येऊन फोडणी टाकायची बस. अहो पावभाजीत कुठे फोडणी असते? हो का, कळतंय मला. तर मला काय माहिती काय ते. हा हो हो, ठीक आहे ठीक आहे. बाबा, आज आपण नक्की पावभाजी खाऊयात. डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये ना? पाव जास्त खायला नाही सांगितलेत तुम्हाला. तेव्हा पाव मोजून मापूनच खायचेत, नाहीतर त्रास होईल तुम्हाला. हो हो, नाही अगं तुझ्या हातचं चवीचं काहीतरी खायला मिळालं ना की बस झालं मला. बरं बाबा, नंतर बोलूयात का? माणसं आलीत, काम आहे जरा. हो हो चालेल. अगं ऐक 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 ऐक, अगं घरात बटर नाहीये ना, तो येताना घेऊन ये. हा आणते. चला ठेवते. हॅलो आनंदी, अगं इथे ना गंमतच झालीये. तुझी आई म्हणजे कमाल बाई आहे, कमाल. तिला ना काही कळतच नाही ग. काय झालं? अगं आनंदी, पावभाजीचा बेत केलाय ना, तर तुझ्या आईनं पावच आणले नाहीयेत. बाळा, तू घराच्या खाली आलीशील ना, एक काम कर ना, पाववाल्याकडे जा आणि पावाची लादी घेऊन ये पटकन. मी घराच्या खाली नाही आले बाबा. अहो अजून इथेच आहे मी. काय? तू अजून निघालीच नाहीये? अगं 6 वाजता येणार होतीस ना तू, आता 6 वाजून 2 मिनिटं झाली आहेत. बाबा हो, 2 मिनिटं तर जास्त झाली आहेत. काम बाकी आहे माझं अजून. आणि मला माहितीये हे पाव बटर हे सगळं निमित्त आहे, हो की नाही? तुम्ही बघतायत की मी इथून निघाले की नाही. हो अगं, पण तू अजून निघालीच नाहीस. बर, निघते निघते, लवकर निघते. आनंदी, पाव आणि बटर आणायला विसरू नकोस. हा हो आणते. आणि कोथिंबीर पण आणायला सांगा. कोथिंबीर या, आई यातून कोकलतीये. कोथिंबीर सुद्धा आणायची आहे. म्हणजे सगळंच आणायचं आहे. काय छान तयारी केली तुझ्या आईनं. हा चांगलंय. सगळं येताना घेऊन ये तू. हा हो हो, सगळं आणते सगळं आणते. हा येते आणि लवकरच येते. वाट बघतो मी. हा ठीक आहे. तू अशी कमरेवर हात घेऊन का उभी आहेस? का नको उभी राहू? एरवी मी नको नको सांगत असते ना, तरी तुम्हाला वस्तू आणायला खाली जायचं असतं. आता सुद्धा तुम्ही बबनला फोन करून सांगितलं असतं ना, त्याने वस्तू आणून दिल्या असत्या. पण नाही, कशाला तुम्ही तिला 3-3 वेळा फोन केला तो? अरे माझी मुलगी आहे ती. मी 3 वेळा फोन करेन, नाही तर 10 वेळा फोन करेन. तुला काय करायचंय? ओ लेकीचे बाबा, ती ना तिकडे कामासाठी गेलीये. ती कामात बिझी असेल, त्यात तुमचं ऐकायचं, तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायची. त्यात ते आहेच, पाव आण, दूध आण, बटर आण. हा तुला कळत कसं नाहीये? अगं मी त्यासाठी फोन केला नाहीये. वस्तू काय कशाही घरात येतील ग, पण माझी पोर आज इतक्या दिवसांनी कामाला गेलीये. ते ठीक आहे का ना, ते बघायला नको का? त्या बाईनं तिला घरातून बाहेर काढलं. ती बाई काय असेल, कशी असेल याचा विचार कर. अगं आपली आनंदी तिला एका शब्दानेही उलट बोलणार नाही.
म्हणून म्हटलं तिकडे काय चाललंय ते बघावं. त्या राघवला मी सांगितलंय आनंदीशी बोलायचं नाही. पण समजा त्याने रस्त्यात तिला गाठलं, तिच्याशी जबरदस्तीने बोलायचा प्रयत्न केला तर आपलं लक्ष असलं ना म्हणजे टेन्शन येणार नाही. पण हे राघवचं प्रकरण ना आपल्या डोक्याला तापदायक ठरणार आहे. नाही म्हणजे रस्त्यात तू तिला भेटायला नको, तिच्याशी गोड गोड बोलायला नको आणि मग 4 दिवसानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असणार आहे. काय ग आनंदी, कोण आहे? नाही, असं वाटलं मला कोणीतरी होतं असं. आई आई अहो झोप येते का? अगं एवढं तुडुंब पोट भरलं ना, पेंग झाली. खायचंय मला अजून. पाटकर बसलात काय? पाव घ्या अजून, घ्या घ्या. अरे सुलक्षणा ही माझी खूपच काळजी करता. व्याई आहेत तुम्ही. नाही नाही, अहो तुम्हालाच पाव हवे आहेत ना, घ्या घ्या, 2 घ्या. मी घेणारच आहे. पोट भरून खा. माझं सगळं कुटुंब एकत्र येऊन आनंदात जेवतंय. हे मात्र एकटेच असणार.